महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्रीवर्धन म्हसळा रस्त्यावर भीषण अपघात, ओव्हरलोड ट्रकची डोंगराला ठोकर, क्लीनर गंभीर जखमी। श्रीवर्धन म्हसळा रस्त्यावर 12 एप्रिल रोजी सकाळी एक भीषण अपघात झाला। ओव्हरलोड बॉक्साईट घेऊन जाणाऱ्या ट्रकचे नियंत्रण सुटल्याने गाडीने चक्क डोंगराला ठोकर दिली। या अपघातात ट्रकमधील क्लीनर माझाजर करमटणी गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने ग्रामीण म्हसळा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जखमीला माणगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या रस्त्यावर यापूर्वीही अनेक अपघात झाले असून प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटे सह तृप्ती भोईर, म्हसळा। आणि माजी सभापती महादेव पाटील आहेत, त्यांना विचारून घेऊ आपण। महादेवराव, काय म्हणणं आहे या अपघाताबाबत? मी माजी सभापती महादेव पाटील आणि याच गावचा मी रहिवासी, सकलब गावचा। ह्या मायनिंगच्या आतापर्यंत जवळजवळ 7 ते 8 या ठिकाणी गाड्यांचा ऍक्सिडेंट झालं। जवळ 3 ते 4 लोकांचा या ठिकाणी प्राण गेलेला आहे। बाजूलाच आमचं कॉर्नर गाव आहे, त्या ठिकाणी सुद्धा फार मोठा दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। गाड्यांचा इतका मोठा स्पीड आहे आणि या ओव्हरलोडवर नियंत्रण कोणाचं आहे? संबंधित ज्यावेळी आरटीओ लक्ष कोणावर आहे? सामान्य लोकांच्या गाड्या पकडणं हे करणं, याच्यावर नियंत्रण कोणाचं आहे? आणखी फार मोठा याच्यावर दुर्घटना होऊ शकतात। याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे। परिवहन मंत्री आहेत, त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि हे ओव्हरलोड ज्या गाड्या भरत आहेत त्यांना लोड फिक्स करा, तरच हे ऍक्सिडेंट थांबतील। आपल्या धंद्याच्या हव्यापोटी गाड्यांची सुद्धा नुकसान होते, गाड्यांचं काम निघतं आणि बऱ्याचशा गाड्या कंडिशनला नाही आहेत आणि ओव्हरलोड भरत आहेत। त्याच्यामुळे हे ऍक्सिडेंट होत आहेत। 8वा ऍक्सिडेंट या ठिकाणी आहे आणि 3 ते 4 लोकांचा यामध्ये मृत्यू झाला। तर शासनाने याचे गांभीर्याने लक्ष देऊन याच्यावर ज्यांचं नियंत्रण आहे, बांधकाम खात्याचं असू दे, आरटीओचं असू दे, पोलीस ठाण्यांचं असू दे, याचं नियंत्रण आणून हे कसं थांबेल, नाही तर उद्या मनुष्य आणि सुद्धा या ठिकाणी होऊ शकते। ठीक आहे, धन्यवाद।